आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने फोरटक्स ब्लाऊजचं डायरेक्ट कापडावर कटिंग पाहतोय. तर त्यासाठी इथं आपण हे 1 मीटर ब्लाऊज पीस घेतला आहे. कारण ब्लाऊजची बाही 9.5 इंच आहे. तुमची जर शॉर्ट बाही असेल तर 80 सेंटीमीटर कापड घेतलं तरीसुद्धा चालेल. इथे पाहता हे ब्लाऊज पीस आपण ओपन करून घेतलंय. तर सुरुवातीला मागील भागाचं कटिंग पाहतोय. मागील भागाचं कटिंग आपण बंद बाजूकडून करत असतो. तर बंद बाजू माझ्या साईडला आहे आणि ओपन बाजू पुढल्या साईडला आहे. तर आता आपण माप टाकूयात. इथे आपण खालच्या साईडला सरळ रेषा ड्रॉ करून घेतोय, म्हणजेच आपलं कापड सरळ रेषेत येईल. त्यानंतर ब्लाऊजची पूर्ण उंची टाकायची आहे. तर इथं आपल्या ब्लाऊजची उंची आहे 13 इंच. त्यामध्ये आपण 1.5 इंच मार्जिन घेतलं आहे. अर्धा इंच कमरेच्या भागाच्या शिलाईसाठी आणि 1 इंच शोल्डरच्या इथे. शोल्डरच्या इथं आपण डबल शिलाई करत असतो, म्हणजेच अर्धा इंच बाहेरच्या साईडला आणि पुन्हा आतल्या साईडने अर्धा इंच. अशा पद्धतीने इथं मी 1.5 इंच मार्जिन घेतलं आहे. पुन्हा थोडं पुढल्या साईडला 14.5 इंचाला मार्क करून इथे आपण वरच्या साईडला शोल्डरची रेषा ड्रॉ करून घेतोय. आता या रेषेवर शोल्डरचं माप टाकायचं आहे. मागील गळा 5.5 इंच आहे, त्यानुसार शोल्डर घेतोय आपण 6 इंच. इथे लक्षात ठेवा, मागील गळ्याच्या खोलीनुसार शोल्डरचं माप बदलत असतं. तिथूनच खालच्या साईडला मुंढा खोलीसाठी 6.5 इंचाला मार्क करतोय. पुन्हा बंद बाजूकडून 6 इंचाला मार्क करून हे तिन्ही पॉईंट्स जोडत इथे आपण हा बॉक्स ड्रॉ करून घेतोय. अशा पद्धतीने मार्क केल्याने मुंढा रेषा आणि छाती रेषा अगदी सरळ रेषेत येतात. त्यानंतर छातीचं माप टाकायचं आहे. छाती आहे 32 इंच, त्याचा चौथा भाग 8 इंच आणि त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन. कमरेच्या रेषेवर कमरेचा चौथा भाग, 1 इंच बॅक साईडचा टक्स आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता मार्जिन रेषा जोडून घेतोय. इथं शिलाई मार्जिन तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता. त्यानंतर मुंढ्याचं माप टाकतोय. मध्यातून बाहेरच्या साईडला 1 इंचाला मार्क करून घ्या. त्यानंतर मुंढा रेषेचा मध्य काढायचा आहे. मध्यात टेप फोल्ड करून मध्यात मार्क करून घ्या. आता हे तिन्ही पॉईंट्स जोडत मागील मुंड्याचा शेप ड्रॉ करून घेतोय. फिटिंग लाईनच्या इथं 1.5 इंच खालच्या साईडला या, म्हणजेच मुंड्यामध्ये चुणे येत नाहीत. आता आपण गळारुंदीचं माप टाकतोय. मागील गळ्याची खोली आहे 4 इंच आणि आपण ब्लाऊजला पायपिंग करणार आहोत. त्यानुसार गळारुंदी घेतीये 2.5 इंच. तिथूनच खालच्या साईडला मागील गळ्याची खोली आहे 4 इंच, त्यामध्ये अर्धा इंच शिवण्यात असं 4.5 इंचाला मार्क करून पुन्हा बंद बाजूकडून 2.5 इंचाला मार्क करून इथे हा बॉक्स ड्रॉ करून घेतोय. या बॉक्समध्ये मागील गळ्यासाठी गोल गळ्याचा शेप ड्रॉ करून घेतोय. जेव्हा आपला मागील गळा 3 ते 6 इंचापर्यंत असतो तेव्हा शक्यतो गोल गळ्याचा शेप घ्या. इथे आपल्या मागील भागाचं संपूर्ण ड्राफ्टिंग झालंय. आता कटिंग करून घेऊयात. कमरेच्या रेषेवरून कटिंग करायला सुरुवात करतोय. त्यानंतर जी मार्जिन रेषा आहे ती कटिंग करून घेतोय. त्याचसोबत मागील मुंड्याचा शेप आहे असा कटिंग करून घ्यायचा आहे. इथे आपण ब्लाऊज डायरेक्ट कापडावर कटिंग करतोय, त्यामुळे मागील गळ्याचा शेप पुढील भागाच्या ड्राफ्टिंग नंतर कटिंग करून घेणार आहोत, त्यामुळे तो आहे असा ठेवा. आता आपण मागील भागाचा वापर करून पुढील भाग ड्राफ्टिंग करतोय. पहा, पुढील भागाचं ड्राफ्टिंग आपण ओपन बाजूकडून करतोय. आता तयार केलेला मागील भाग ओपन बाजूकडून 1.5 इंच इतपत शिलाई मार्जिन सोडत अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे. समोरच्या साईडला पण 1.5 इंच शिलाई मार्जिन आयहुक पट्टीसाठी सोडला आहे. आता मागील भाग आहे असा ड्राफ्टिंग करून घेतोय. शोल्डर आणि मुंढ्याचा शेप आहे असा मार्क करून घ्यायचा आहे. त्यानंतर पुढील भागाच्या उंचीमध्ये 2.25 इंच मार्जिन खालच्या साईडला वाढवून घ्यायचं आहे. हे मार्जिन तुम्ही फुल बस्टनुसार कमी जास्ती करू शकता. हा आपण वयस्कर कस्टमरसाठी ब्लाऊज कटिंग करतोय, म्हणून इथं मी 2.25 इंच मार्जिन घेतला आहे. इथे तुम्ही फुल बस्ट साईजनुसार 1.25 इंच किंवा 1.5 इंच सुद्धा घेऊ शकता. आणि जो आपण मागील भागात 1 इंच टक्स घेतला होता तो पुढील भागात आहे असा ठेवायचा आहे. कारण जेव्हा आपण पुढील साईड पार्ट शिलाई करत असतो तेव्हा ते मार्जिन मायनस होऊन जातं आणि उरलेलं मार्जिन जेव्हा आपण ब्लाऊज फिटिंग करत असतो तेव्हा ते मोजून घ्या.
एक्स्ट्रा असेल तर ते कटिंग करून घ्या. जर तुम्ही हे मार्जिन आधीच कटिंग केलं तर जेव्हा आपण ब्लाऊज शिलाई करतो तेव्हा आपले दोन्ही भाग लहान मोठे तयार होतात. पुढील भागात गळारुंदीचं माप टाकण्यासाठी शोल्डर पट्टीचं माप टाका, म्हणजेच आपल्या गळारुंदीचं माप हे अचूक येतं. तिथूनच खालच्या साईडला पुढील गळ्याची खोली आहे 5.5 इंच. त्यामध्ये अर्धा इंच शिवण्यात असं 6 इंचाला मार्क करून पुन्हा बंद बाजूकडून 2.25 इंचाला मार्क करून इथे हा बॉक्स ड्रॉ करून घेतोय. या बॉक्समध्ये पुढील गळ्यासाठी गोल गळ्याचा शेप ड्रॉ करून घेतोय पहा. त्यानंतर पुढील मुंड्याचा शेप देऊन घेतोय. शोल्डर इथे आपल्याला 6.25 इंच घ्यायचं आहे, कारण आपण 1/2 इंच पुढल्या साईडला मार्जिन सोडलं आहे. त्यानंतर मुंढा खोली 6.5 इंच मार्क करून इथे हा बॉक्स ड्रॉ करून घेतोय. आता मध्यातून पुढील मुंड्यासाठी मागील मुंड्याच्या इथून आतल्या साईडला अर्धा इंचाला मार्क करून घ्या. त्यानंतर मुंढा लाईनचा मध्य काढून घ्यायचा आहे. टेप अशा पद्धतीने मध्यात फोल्ड करून मध्यात मार्क करून घ्या. आता जिथं आपण मार्क केलं आहे तिथं 1/2 इंच आतल्या साईडला मार्क करून हे तिन्ही पॉईंट्स जोडत पुढील मुंड्याचा शेप ड्रॉ करून घेतोय. इथे आपण 1/2 इंच आतल्या साईडला आलो, कारण आपल्या पुढील गळ्याची खोली वरच्या साईडला आहे, त्यामुळे मुंड्यात चुणे येऊ नयेत म्हणून इथे आपण 1/2 इंच आतल्या साईडला मार्क केलं. त्यानंतर योकपट्टीचं मार्क करतोय. योकपट्टी आपण 3.5 इंच घेतोय. आपली तयार योकपट्टी 2.5 इंचाची होणार आहे, म्हणून इथे आपण 3.5 इंचाला मार्क केलं. 3.5 इंचाला मार्क करून इथे सरळ रेषा ड्रॉ करून घेतोय. आता या रेषेवर आपल्याला छातीच्या 10व्या भागाला मार्क करायचा आहे. 32 छातीनुसार 10वा भाग येतो 3.2 इंच आणि 1/2 इंच आपल्याला मार्जिन लागणार आहे, म्हणून इथे आपण 3.5 इंचाला मार्क करून घेतलं. त्यानंतर योकपट्टीच्या वरच्या साईडला 1.25 इंचाला मार्क करून इथे आपल्याला साधारण 1.25 ते 1.5 इंच अंतरावर अशा पद्धतीने गोलाकारात योकपट्टीचा शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे. आता छातीच्या इथला मेनटक्स मार्क करतोय. जिथं आपण योकपट्टीवर मार्क केलं आहे तिथून शोल्डरपर्यंत अशी सरळ टेप ठेवा. आता आपली छाती आहे 32 इंच, त्याचा चौथा भाग येतो 8 इंच. त्यामध्ये कंपल्सरी 1 इंच ॲड करायचं आहे, म्हणजेच झालं 9 इंच आणि 1 इंच आपल्या शोल्डरच्या इथं शिवण्यात जाणार. असं एकूण अंतर आपण 10 इंच घेतोय. शोल्डरच्या इथून खालच्या साईडला 10 इंचाला मार्क करून जे आपण योकपट्टीवर 3.5 इंच अंतर घेतलं तेवढंच माप वरच्या साईडला मार्क करून इथे आपल्याला सरळ रेषा ड्रॉ करून घ्यायची आहे. त्यानंतर आपण मेनटक्स मार्क करतोय. आपली छाती आहे 32 इंच आणि कंबर आणि छातीमध्ये आपल्या फक्त 3 इंचाचा फरक आहे, म्हणून आपण हा मेनटक्स 1.5 इंच घेतो. 1.5 इंचाला मध्यात मार्क करून घ्या, म्हणजेच दोन्ही साईडला 1.25 इंच मार्क करून हा टक्स ड्रॉ करून घेऊयात. जेव्हा आपल्या फुल बस्टचं माप वाढत असतं त्यानुसार ह्या टक्सची रुंदी वाढत असते, हे लक्षात घ्या. इथे आपण छातीच्या मापानुसार मेनटक्स मार्क करून घेतला. आता ह्या मेनटक्सवरूनच आपले उरलेले जे 3 टक्स आहेत ते मार्क करणार आहोत. त्यापूर्वी हे जे आपलं टक्सचं 1.5 इंच मार्जिन आहे ते पुढल्या साईडला वाढवून घ्यायचं आहे. त्याचसोबत मुंढ्याच्या इथून बाहेरच्या साईडला अर्धा इंच मार्जिन वाढवून घ्यायचं आहे. आता हे दोन्ही पॉईंट्स जोडत इथं सरळ रेषा ड्रॉ करून घेतो. हे आपण अर्धा इंच का वाढवलं ते पुढे पाहणारच आहोत, तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पहा, तरच तुमच्या लक्षात येईल. आपला दुसरा टक्स आयहुक पट्टीच्या बाजूने घेत असतो. जिथे आपण योकपट्टीचा गोलाकार शेप दिला आहे तिथून वरच्या साईडला 2.25 इंचाला मार्क करून घ्या. त्यानंतर जो आपला मेन टक्स आहे तिथून आयहुक पट्टीच्या बाजूला 1.25 इंचाला मार्क करून घेतोय. आता हे दोन्ही पॉईंट्स जोडत इथे आपल्याला हा टक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे. त्यानंतर तिसरा टक्स मार्क करण्यासाठी फिटिंग लाईनच्या बाजूने 2.5 इंचाला मार्क करून घेतोय. पुन्हा मेन टक्सपासून बाहेरच्या साईडला 1.5 इंचाला मार्क करून घ्यायचा आहे. आता हा तिसरा टक्स कमरेच्या बाजूने मार्क करून घेऊयात. त्यानंतर आपला तिसरा टक्स मुंढ्याच्या मध्यात येत असतो, तर त्यासाठी मेन टक्सवरून मुंढ्याच्या बाजूला 2 इंचाला मार्क करून घ्यायचा आहे. आता जिथं आपण मार्क केलं आहे तिथून मुंढ्याच्या मध्यात अशी सरळ रेषा ड्रॉ करून घ्या. इथे आपण मापानुसार 4ही टक्स ड्रॉ करून घेतले. आता ह्या तिन्ही टक्समध्ये अर्धा इंच मार्जिन घ्यायचं आहे, म्हणजेच दोन्ही बाजूला 1.25 इंचाला मार्क करून घेतोय.
इथे लक्षात घ्या, आपल्या टक्सचं एकूण अंतर हे अर्धा इंच आलं पाहिजे. इथं आपण मुंढ्याच्या पुढल्या साईडला जे अर्धा इंच मार्जिन घेतलं होतं ते आपण ह्या टक्ससाठी घेतलं होतं आणि जो आपला मेन टक्स आहे त्याचा आपण पुढल्या साईडला मार्जिन वाढवून घेतलं. आपल्याला फक्त हे 2च मार्जिन वाढवून घ्यायचे आहेत. जो आपण कमरेच्या बाजूने टक्स घेतला आहे ते मार्जिन आपलं योकपट्टीमध्ये मायनस होऊन जातं, कारण शिवल्यानंतर समोरील भाग शिलाई झाल्यानंतर मुंढ्याच्या भागामध्ये खालच्या साईडला घोळ येतो, त्याच्यामुळे ह्या टक्समध्ये ते मार्जिन ॲड होऊन जातं. जसे की आपण कटोरी ब्लाऊजमध्ये योकपट्टीचा फिटिंग लाईनच्या बाजूने अर्धा इंचाला गोलाकारात शेप देत असतो, त्याच पद्धतीने इथलं आपलं मार्जिन टक्समध्ये मायनस होऊन जातं. इथे आपण 32 छातीच्या मापानुसार हे 4 टक्स परफेक्ट मापानुसार मार्क करून घेतले. तर इथे आपल्या पुढील भागाचं संपूर्ण ड्राफ्टिंग झालंय. आता कटिंग करून घेतोय. इथे आपण कमरेच्या बाजूने कटिंग करायला सुरुवात करतोय. इथे आपण योकपट्टी सेपरेट करून घेतोय. साध्या ब्लाऊजमध्ये आपल्याला डबल योकपट्टी लागत असते. त्याचसोबत आपण गळ्याला पायपिंग करणार आहोत, त्यासाठी क्रॉस पट्टी लागणार आहे. मागील भागाला कमरेला जोडण्यासाठी पट्टी लागणार आहे. त्याचसोबत आयहुकसाठी पट्टी लागणार आहेत. तर हे सगळं आपण संपूर्ण ब्लाऊजचं कटिंग झाल्यानंतर शेवटी पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पहा, तरच तुमच्या लक्षात येईल. इथे पाहताय आपण पुढील भागाचं संपूर्ण आहे असं कटिंग करून घेतलं. आता पुढील भाग बाजूला ठेवून बाहीचं ड्राफ्टिंग करूयात. इथे मी ब्लाऊज पीसमधलं ओपन बाजूकडील कापड घेतलंय. बाहीसाठी कापडाची घडी छातीच्या चौथ्या भागाप्रमाणे फोल्ड करून घ्या. इथे पाहताय 32 छातीनुसार 8 इंचाला हे कापड मध्यात फोल्ड करून घेतलंय. आपल्या बाहीची पूर्ण उंची आहे 9.5 इंच, तर त्यामध्ये आपण 1.5 इंच मार्जिन घेतोय, कारण ही बिना अस्तरची बाही आहे. अस्तरची बाही असेल तर 1 इंच मार्जिन घ्या. खालच्या साईडने वरच्या साईडला 11 इंचाला मार्क करून इथे हा बॉक्स ड्रॉ करून घेतोय. छातीच्या घडीनुसार बाहीची घडी घेतल्याने बाही शिवण्यात कमी येत नाही. त्यानंतर ओपन बाजूकडे बाहीची कॅफ हाईट टाकत असतो. 30 छातीनुसार कॅफ हाईट घेतोय 2.6 इंच. ओपन बाजूकडून 2.6 इंचाला मार्क करून अर्ध्यात सरळ रेषा ड्रॉ करून घ्या. आता यामधून जे आपण 1.5 इंच मार्जिन घेतलंय ते मायनस करून घेतलं. आता इथून बंद बाजूपर्यंत अशी क्रॉस रेषा ड्रॉ करून घ्या. त्यानंतर ह्या रेषेचा मध्य काढायचा आहे. टेप अशा पद्धतीने ठेवून मध्यात फोल्ड करून घ्या. मध्यात मार्क करून घेतलं. आता बंद बाजूकडून आतल्या साईडला 1 इंचाला मार्क करा. जिथं आपण मध्य काढला तिथे वरच्या साईडला अर्धा इंचाला मार्क करून हे दोन्ही पॉईंट्स जोडत मागील मुंड्याचा शेप ड्रॉ करून घेतोय. पुन्हा मध्यातून फिटिंग लाईनपर्यंतचा मध्य काढायचा आहे. टेप अशा पद्धतीने मध्यात फोल्ड करून मार्क करून घेतलं. तिथे खालच्या साईडला पाव इंचाला मार्क करा. आता हे तिन्ही पॉईंट्स जोडत इथे पुढील मुंड्याचा शेप ड्रॉ करून घेतोय. फिटिंग लाईनच्या इथं पाव इंच खालच्या साईडला या, म्हणजेच मुंड्यात चुण्या येत नाहीत. त्यानंतर बॉटमला तुमचा दंडघेर मार्क करा आणि त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता मार्जिन रेषा जोडून घेऊयात. इथे आपण 32 छातीनुसार कोपऱ्यापर्यंतच्या बाहीचं संपूर्ण ड्राफ्टिंग केलं. आता कटिंग करून घेतोय. सुरुवातीला मागील मुंड्याचा शेप आहे असा कटिंग करून घेऊयात. त्यानंतरच बाही ओपन करून पुढील मुंड्याचा शेप आहे असा कटिंग करून घेतोय. इथे आपल्या बाहीचं संपूर्ण ड्राफ्टिंग कटिंग झालं. आता उरलेल्या कापडातून साध्या ब्लाऊजसाठी आपल्याला डबल योकपट्टी लागत असते, तर ती आपण कटिंग करून घेऊयात. आपली जी तयार योकपट्टी आहे ती आहे अशी कापडावर ठेवून कटिंग करून घेतोय. पुढील व्हिडिओमध्ये आपण ह्या ब्लाऊजची संपूर्ण शिलाई पाहणार आहोत, तर त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इथे आपण 4 योक कटिंग करून घेतले. आता उरलेल्या कापडातून काज बटन पट्टी कटिंग करूयात. काजसाठी आपल्याला 3 इंचाची पट्टी लागणार आहे, तर 3 इंचाला मार्क करून इथे सरळ रेषा ड्रॉ करून घेतोय. त्यानंतर आपल्याला बटनसाठी 2.5 इंचाची पट्टी लागणार आहे. इथे आपण 2.5 इंचाला मार्क करून सरळ रेषा ड्रॉ करून घेतोय. त्यानंतर आपण ब्लाऊजला पायपिंग करणार आहोत, त्यासाठी आपल्याला क्रॉस पट्ट्या लागणार आहेत. तर त्यासाठी इथे मी ह्या 1.5 इंचाच्या क्रॉस पट्ट्या कटिंग करून घेते. जेव्हा आपण ब्लाऊजला पायपिंग करत असतो तेव्हा अशाच पद्धतीने क्रॉस पट्ट्या कटिंग करून घ्या, तेव्हाच आपली पायपिंग परफेक्ट येते. त्यानंतर जी कमरेला पट्टी लागणार आहे ती आपण 1.5 इंचाची घेतोय. इथे आपला 4 टक्स ब्लाऊजचं संपूर्ण ड्राफ्टिंग कटिंग झालं आहे. तर पुढील व्हिडिओमध्ये आपण ह्या ब्लाऊजची संपूर्ण शिलाई पाहणार आहोत.
जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.